नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मंगळवारी 6 जानेवारी रोजी अंगारक संकष्ट चतुर्थीचा दुर्मिळ योग जुळून येत आहे. अंगारकीला गणपती बाप्पाची केलेली उपासना 100 संकष्टी केल्याचं पुण्य देतं असं सांगितलं जातं. यंदा पंचांगानुसार पौष कृष्ण चतुर्थी तिथी 6 जानेवारी 2026 रोजी मंगळवारी सकाळी 8:01 सुरू होणार आहे आणि 7 जानेवारी रोजी सकाळी 6:52 समाप्त होईल. संकष्ट चतुर्थीच्या व्रतात चंद्रोदयाच्या वेळी चतुर्थी तिथी असणं आवश्यक असतं. 7 जानेवारी रोजी चंद्रोदयाच्या वेळी पंचमी तिथी असेल तर 6 जानेवारी रोजी चंद्रोदयाच्या वेळी चतुर्थी तिथी असेल. त्यामुळे पौष महिन्यातील अंगारकी संकष्टीचं व्रत आणि पूजन 6 जानेवारी रोजीच केलं जाणार आहे. पंचांगानुसार 6 जानेवारी रोजी चंद्रोदयाची वेळ रात्री 8:54 असेल. यावेळी चंद्राची पूजा आणि पाणी अर्पण करून अर्घ्य द्यावं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 7 जानेवारी रोजी सूर्योदयानंतर व्रताचं पारण करावं असं सांगितलं जात आहे. एवढंच नाही तर ज्योतिषशास्त्रानुसार 6 जानेवारीचा दिवस अत्यंत खास आहे. या वर्षातील पहिला शुक्रादित्य योग सुद्धा या दिवशी तयार होणार आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच अनेक राशींच्या लोकांचं भाग्यही उजळणार आहे, कारण सूर्याची शक्ती आणि शुक्राची संपत्ती याचे हे संयोजन त्यांना समृद्धी आणि प्रगती देणार असल्याचंही सांगितलं जात आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार साधारणपणे 6 महिन्यातून एकदा चतुर्थी तिथी येते, पण 2026 वर्षात ग्रह नक्षत्रांच्या विशेष स्थितीमुळे 3 वेळा हा योग येत असल्याचं सांगितलं जात आहे. यंदा 6 जानेवारी, 5 मे आणि 29 सप्टेंबर या 3 दिवशी अंगारकी चतुर्थी येणार असल्याचं सांगितलं